नमस्कार मित्रांनो, मी चेतना राजपूत बागलाण वृत्तांत या न्यूजमधून तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आजच्या बातम्यांना सुरुवात करते। आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 4 मध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत निवडणुकीविषयी सामान्य लोकांची मते। तर चला बरं जाणून घेऊयात। जसे की मावशी तुम्हाला माहितीच आहे, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगलेली। त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छितात? ते आता लगेच कसं काय मला सांगता येईल कोणाला द्यायचं असं। आणि मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे, यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, त्यांनी कोणकोणती कामे इथे केलेली आहेत? त्यांनी पाण्याचं काम चांगलं केलेलं आहे आमचं आणि इथे मंदिराला मदत दिली आहे। हो, रस्त्यांची कामं केली। आणि जे उमेदवार निवडून येणार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा असणार? आमच्या अपेक्षा काय, आपल्या कॉलनीतले सगळ्या गावात सुधारणा वगैरे व्यवस्थित करायची, रस्त्यांचे कामं, गटारी वगैरे, पाण्याची सोय, सगळ्या या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे। मावशी, येथील तुम्हाला घरपट्टीबद्दल काही बोलू इच्छितात का? आम्हाला घरपट्टी कमी करायला पाहिजे असं। आणि जे भावी उमेदवार आहे यांच्यापैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता? ते आम्ही सांगू नाही शकत, असं जो चांगलं काम करेल त्याला आम्ही मत देऊ असं। बाबा, तुम्हाला उमेदवाराकडून निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून काय काय अपेक्षा असते? त्यांचे काय भावी उमेदवाराकडून तुम्हाला काय काय अपेक्षा असते? आम्ही अपेक्षा असं आहे, इथं गटारी नाही आहे। आज आम्हाला 15 वर्ष इथे झाले येऊन, 15 वर्ष एकही गटार नाही, पाण्याचं निसर्ग हे होत नाही भाऊ, असं भुयारी गटारी पाहिजे असं। आणि वृद्धांसाठी काही म्हणजे सोय झाली पाहिजे का? मग वृद्धांसाठी घ्या, ओपन प्लेस आहे ना, तिथं नाना नानी पार्क तयार करायला पाहिजे। ओपन प्लेस आहे आमचा एक पण गार्डन नाही आहे, ते गार्डन झालं पाहिजे मुलांसाठी। याचे मते आम्ही प्रशासनापुढे पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। धन्यवाद। इथे काही ज्येष्ठ नागरिक आपल्याला दिसत आहेत, बोलू ना। जसं काही निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या आणि 3 उमेदवारांनी आपली अधिकृत उमेदवारी नोंदवलेली। त्यात हर्षदा पाटील, योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांच्या नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते। तर यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता? जे कार्य आता राहिलेले अपूर्ण कामं पूर्ण करतील त्यांना देऊ। नक्कीच। आणि मागील जे नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटते? खूप छान कामगिरी केलेली त्यांनी। सगळं 7-8 ठाण्यात पाणी नव्हतं, पाणी आणलं, चांगले कामं केलेले सुनील मोरे। काम चांगलं झालेलं आहे। जे ते म्हटले होते इलेक्शनच्या आधी, त्यांनी ज्या ज्या सांगितल्या होत्या की हे कार्य आम्ही पूर्ण करू, तर ते पूर्ण त्यांनी करून दिले बुवा आतापर्यंत। मग बघू आता काय करायचं तर पुढे। तुम्हाला घरपट्टीबद्दल काही समस्या आहेत का? घरपट्ट्या आम्हाला भरपूर आलेले आहेत, प्रमाणापेक्षा जास्त आहे। नाशिक आमचे या घरापेक्षा नाशिकला मोठमोठे घर आहेत, पण त्यांना घरपट्ट्या कमी आहेत। त्यांचे 3 पट घरपट्ट्या आम्हाला जास्त आहे, तर ते कमी करण्यात यावी अशी आमची अपेक्षा आहे। तुमचे सर्व प्रश्न आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद। बाबा, निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते। त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता? तसं आमचं मत कसं सांगायचं तुम्हाला? नाही, आता कसं ऐकून घ्या ना। मत असं आहे, आम्हाला 3ही सारखे आहेत, पण मत आमचं मनात आहे ना। आणि जे मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला? कामाचं काय विचारायचंच काम, चांगलं काम। आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षा असते? अपेक्षा हे जे गावची चिंता आहे बा, हे रस्ते पाहिजे। आमच्या वार्डामध्ये गटर नाही आहे, गटरीचा मोठा प्रॉब्लेम आहे। आम्हाला वेळेवर पाणी येत नाही, पिण्याचं पाणी येत नाही। हां, आमच्या इथले असे रोड बनवलेले आहेत, घराच्या समोरच सगळे खड्डे दिसतात, असं एवढे प्रॉब्लेम आहेत। घरपट्टीबद्दल तुम्हाला काय वाटते? घरपट्टीचा तो आकडा बी जास्त आहे, तो कमी झाली पाहिजे। धन्यवाद बाबा। तुमचे सर्व प्रश्न आम्ही प्रशासनाला पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। मावशी, तुम्हाला तर माहितीच आहे, निवडणुकीला सुरुवात झाली आहे नगरपालिकेच्या आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते। त्यात रुपाली कोठावदे, हर्षदा पाटील आणि योगिता मोरे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता?
आता सर्व जर आपले राहिले तर आपण कोणाला काय सांगणार आहे? हां, आणि जे मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही कामं बिमं होते, पण आम्हाला मेन म्हणजे गटारी पाहिजेलेत. गटारी पाहिजेलेत, बाकी काही नाही आम्हाला. आता भावी खड्डे भरून जातात. सोच खड्डे भरले म्हणजे मग प्रॉब्लेम येतात. 5 महिन्यात 6 महिन्यात सोच खड्डे भरतात. मग ते पाणी कुठे टाकायचं? मग गटारी पाहिजे आम्हाला फक्त. आणि आता उमेदवार निवडून येणार आहे, त्यांच्याकडून तुम्हाला कोणत्या कोणत्या कामांची अपेक्षा आहे? गटारींचीच अपेक्षा आहे आणि आपलं सटाणं स्वच्छ पाहिजे, एवढंच पाहिजे. नक्कीच, धन्यवाद. बाबा, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते. त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छितात? बघा मॅडम, आपली तर इच्छा अशी आहे की जो काम करणारा व्यक्ती आहे हो त्यालाच प्राधान्य द्यायला पाहिजे. हो, फक्त नाव मोठे दर्शन कुठे नको पाहिजे. आणि जे मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटते? मी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत 2 नगरसेवक झाले गावात. एक अर्जुन आहिरे पहिले आणि दुसरे सुनील मोरे. या चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत आपल्या भागात, हे मी सांगू इच्छितो तुम्हाला. आता 4 मध्ये आहोत, तर येथे कोणत्या कोणत्या समस्या आहेत आतापर्यंत म्हणजे सुटलेल्या नाही? मला सर्वपर्यंत हा ओपन प्लेस समोर बघा घाण झाले. बघा ते तुम्ही समोर आहे, ओपन प्लेस एक आहे, दुसरी गटारी नाहीत आणि तिसरे रस्ते बरोबर नाही आहेत. इथं पावसाळ्यात इतकं पाणी साचतं इथं पावसाळ्यामध्ये, रस्ता राहत नाही इथं. तर त्याने जो पण येईल नवीन नगराध्यक्ष नगरसेवक म्हणा, त्याने काम करायला पाहिजे. यांनी आपल्या हेतून काम करायला पाहिजे, माझं मत आहे माझं. धन्यवाद काका. आंटी, निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगलेली. त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्हाला कोणाला मत देऊ इच्छिता? आमचं म्हणणं असं आहे, आम्ही मत कोणाला पण देऊ. आजपर्यंत आम्ही सगळ्यांना देऊन आले मत, पण आमची व्यवस्था काही करत नाही ना. आम्हाला सोसखड्डे आहे, आमचे गटरी नाही, काही नाही, रस्ते नाही. येऊन ओढ घेऊन निघून जातात, नंतर कोणी येत नाही आणि आमची काही समस्या ऐकतात नाही कोणी. आणि निवडून एकच म्हणणं आहे, तुम्ही कोणी काही निवडून या, पण आमच्याकडे पण ध्यान द्यायचं पाहिजे. आम्ही जसं त्यांना वोट करतात, 5 वर्ष आम्ही त्यांचं वाट पाहतात, येतात मतदान घेऊन निघून जातात, आमच्याकडे लक्ष देत नाही ते. आणि निवडून आल्यावर दुर्लक्ष करतात आमच्याकडे ते लोक. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपण येथे आहोत, तर इथे कोणकोणते जे कामे झालेले नाही असे कोणती कामे? आमच्याकडे एक बी काम झालेलं नाही, दाखवासारखं काहीच पण नाही. रस्ते पण नाही आहे आणि हे पहा या असं सगळं ये गटरी नाही, रस्ते नाही, काहीच नाही आहे. हे लाईट 4 दिवसापासून बंद पडलेलं आहे. मग भावी उमेदवारांकडून तुम्हाला कोणकोणत्या अपेक्षा असतील? बोल ना, क्या कहना आपने को अपेक्षा? वही दीदी, गटर वगैरह सब यही चाहिए हमको, गटर वगैरह चाहिए इधर. आम्हाला काहीच पाहिजे नाही त्यांचे. आम्ही तो ना दीदी, अभी मैं तो विधवा है. मी पण विधवा आहे, पण विधवा. आम्ही इतके आता वरचे लाईट बिल बहुत आता ना दीदी. सकाळीच कामाला जाते, संध्याकाळ खातीला. आमची अशी परिस्थिती आहे. मग करायला पाहिजे ना काहीतरी व्यवस्था. प्रश्न आम्ही प्रशासनाला मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. काका, निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते. त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छितात? आम्ही त्यांचं पहिले व्यक्तिमत्व ऐकू, नंतर आम्ही शोधू की बुवा आम्हाला कोणाला द्यायचं, काय द्यायचं. आत्ताच आम्ही बोलून आम्ही त्यांचं मन पाहिलं नाही, काही नाही. ते काय आश्वासन देत आहे आम्हाला ते शोधून आम्ही उत्तर देऊ ना. आत्ताच आम्ही उत्तर दिलं, पहिलेच आमचे कामं होत नाही. आम्ही समाजामध्ये एकदम खालच्या पातळीवर गिनले जातो. आम्हाला आमच्या एरियाचे कामं होऊ देत. जे मागील नगराध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्ही सुनील मोरेकडे भरपूरदा गेलो, पण त्यांनी फक्त एक व्यक्तिमत्व त्यांच्या एरियाचे कामं बघितले, आमच्या एरियातले कामच बघितले नाही. आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहोत, पण आमचे कामं आमच्या एरियामध्ये झाले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याशी थोडंसं नाराज आहोत. आता आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहोत, तर इथे कोणकोणती कामे झालेली नाहीत? आमचे कामं तर जसे नगरपालिकेचे रोडाचे काम आहेत, आमच्या गटरीचे समस्या आहेत. काही टायमाला आमच्या ओपन प्लेसमध्ये, जेवढे पण ओपन प्लेसमध्ये सटाण्यामध्ये सगळीकडे झाले कामं, पण आमच्या एरियामध्ये झालेच नाही. मग आम्ही त्यांच्याशी थोडंसं नाराज आहोत. बाबा, आवाज येतोय का? निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते. त्यात योगिता मोरे,
रुपाली कोठावदे आणि हर्षदा पाटील यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता? अजून तर वार्डामध्ये आलेच नाही ते अजून. आत्ताची तयारी चालू आहे त्यांची. पण आमच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही आल्यानंतर मांडूच. आम्ही इथं गटारी पाहिजे. आज समोर ओपन प्लेस पडलेला आहे, तिथे घाण टाकणार आहे. त्यानंतर गटारीचं सांडपाणी निघायला नाही. शोषखड्डे आहेत. 25 वर्ष झालेले आहेत. 25 वर्षामध्ये ते शोषखड्डे खाली किती भरलेले असतील. नक्कीच तुमचे सर्व प्रश्न आम्ही प्रशासनाला पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. हे कामं करायला पाहिजे. हो हो नक्की. इथे आपल्याला काही महिला दिसत आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारूयात. आता आपण प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी आहोत आणि निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते. त्यात रुपाली कोठावदे, योगिता मोरे, हर्षदा पाटील. तर यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता? ते अजून विचार काही केला नाही. जे काम चांगलं करेल त्याला द्यायचंय बुवा. जे चांगले कामं करतील त्यांना आम्ही देऊ. आणि असं कोणते कामे आहेत ह्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे अजूनपर्यंत झालेले नाहीत? भुयारी गटारी करणं, स्वच्छता, आजूबाजूला पाणी वरच्या टाकीपर्यंत बिगर मोटारीचं जाणं, एवढे. स्वच्छता. घरपट्टीबद्दल तुम्हाला काय वाटते? अहो घरपट्टी खूप जास्त येते. नवीन जरी आपण घर बांधायला काढलं तर घरपट्टी खूप जास्त एवढी यायला नको. आणि आम्ही सगळं भरतो पण वृक्ष खर्च भरतो, त्याचं काहीच बेनिफिट मिळत नाही आम्हाला. सगळं आम्हाला झाडावं लागतं बाहेरचं पण. आणि स्वच्छता अजिबात नीट होत नाही. निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? काही नाही, त्यांनी इथून मागे जर काही नसेल पण केलं तरी त्यांनी इथून पुढे ते करावं. कामं करावेत. सगळ्यांचं मन आपण जसं आता आपण त्यांना मत देतो निवडतो तसं त्यांनीही आपला विचार करावा असं. मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगले कामं केलेले. हो. आणि आता तुम्ही एवढं सर्व महिला इथे आहात तर तुमच्यासाठी काही विशेष काम झालं पाहिजे का? हो झालं पाहिजे. हे आजूबाजूला जे ओपन प्लेस आहेत ना ते स्वच्छ केले गेले पाहिजे. तिथे एखादं मंदिर आलं पाहिजे. असं आमच्या इथं एक गार्डन आहे, तिथं इतकी स्वच्छता आहे. तिथं व्यायामाचे साधन ठेवलेले आहेत पण आम्हाला महिलांना जाऊन व्यायाम करता येत नाही. एवढा लगवत झालेलं आहे तिथं. त्याच्यामुळे आम्हाला तिथं जाता येत नाही. आणि तिथं साप असं काहीतरी गेलेलं आहे असं वाटतं म्हणून आम्ही पाय ठेवत नाही. आणि लहान आमच्या नातूंना पण पाठवत नाही आम्ही. स्वच्छता केली पाहिजे आजूबाजूला. एवढंच गार्डन साफ करायला. तुम्ही जे घरपट्टीचं म्हणताय ना, तर घरपट्टी असं वाटतं आपण आपलं भाड्यानेच आपण आपल्याला स्वतः राहतो काय असं वाटतं. म्हणजे आपलं घर स्वतःचं मालकीचं नाही असं वाटतं. घरपट्टी ही खूपच जास्त येते, ते एकदम कमी यायला पाहिजे तर उपयोग आपलं स्वतःचं घर बांधणार. सरकारवर आहे ना. आणि तुम्ही जे म्हटलं नगराध्यक्ष मला वाटतं राहुल सोनवणे यांची जे बाई राहुल सोनवणे यांची हर्षदा पाटील तिला पण एक वेळा चान्स द्यावा, कारण ते पण उत्तम काम करू शकते. नगराध्यक्ष सगळे झाले पण एखाद्या दुसऱ्यांना पण चान्स देऊन पाहावा म्हणजे आपल्याला समजतं कोण कसं काम करेल ते. बस भावी उमेदवाराला आशा करू की त्यांनी तुमच्या सर्वांचे प्रश्न सोडवावे. धन्यवाद. बाबा, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते. त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता? रुपाली कोठावदे. आणि का? म्हणजे मनुष्य चांगला आहे माझा. जे मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटते? चांगली कामगिरी. हो. तुमच्या इथे कोणकोणती कामे त्यांनी करून आणली? आम्ही आता 2 वर्ष मागचं काय मला सांगता येणार नाही. जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय काय अपेक्षा आहे? हे काय सुधारणा करतील ना ते काहीतरी असं थोडं. धन्यवाद बाबा. सर, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते. त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता? मत नाही तसं नाही सांगता येणार. मत द्यायचं पण विकासाला मत द्यायचं बा, कोणी का ना तो. नक्कीच. आणि जे मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हा, चांगलं काम केलं ते. चांगलं आहे. हो, समाधानी. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपण आहोत तर इथे कोणती अशी कामे आहेत जे अजूनपर्यंत झालेली नाही? चालेल ते पण बरेचसे कामं झालेले आहेत बा. काही तसं गटारी महत्त्वाचं होतं आणि सोलर लॅम्प पण काही ठिकाणी एकदम जवळ अंतरावर, काही ठिकाणी बऱ्याच अंतरावर आहेत. हां. पाण्याचा काही प्रश्न? नाही, काही पाणी व्यवस्थित होतं. पाणी भरपूर येतं.
आणि घरपट्टीबद्दल तुम्हाला काय बोलू इच्छिता? वाढवली आता त्यांनी काय ते बघू आता काय होतं. घरपट्टी वाढवलेलीच आहे, पण एवढी नको पाहिजे होती वा. त्यानंतर तसं लाईट बिलचं आहे तसंच चालू आहे, पण ते त्यांच्या अंडरने लाईट बिल खूपच येते, प्रमाणापेक्षा जास्त येते. मग भाड्याचं घर बरं का मग स्वतःचं बरं असं वाटतं मग. धन्यवाद. तुमचे सर्व प्रश्न आम्ही प्रशासनाला मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपल्याला इथे काही महिला दिसत आहेत, त्यांना आपण निवडणुकीविषयी प्रश्न विचारूयात. आता नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा रंगलेली दिसते. त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे. यापैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता? ज्यांनी आमचे रस्त्यांचं पाण्याची हे बाकी स्वच्छता जे चांगलं करतील त्यांनाच आम्ही निवडून आणू. बाकी आमच्या खूप काही अपेक्षा नाही, पण ज्या आहेत रेग्युलर ते अपेक्षा त्यांनी ते कामं करायला पाहिजे, असंच उमेदवार आम्हाला पाहिजे. मागील जे नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटते? केलेले काम त्यांनी पण मग हे बाकीच्या काही सुविधा झालेल्या नाही असं. आता आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहोत, तर पट्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? जास्त आहे, घरपट्टी पाणीपट्टी जास्त आहे आमच्याकडे. बाकीचे एवढं असं हे नाही, झाडू साफसफाईवाले पण नाही आहेत आमच्या इकडे. महिना येत नाही झाडणाऱ्या बाया आल्या ना, थोडंसं इथून झाडतील, तिथून तो बोळ तर कधीच झाडत नाही, बसून राहतं आमच्या दारात उलट. तुमचे सर्व प्रश्न आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू प्रशासनापुढे. धन्यवाद. कॅमेरामन सागर खरेसह मी चेतना राजपूत. आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत.